बाबाजी दंडवत प्रणाम. दंडवत. बाबाजी पुण्यावरनं सविताताई सोनार आपल्याला प्रश्न विचारतायत. हां बोला. त्या प्रश्न करतायत की बाबा लग्नाआधी माझ्या इथे माझ्या आईवडिलांच्या इथे मी मांडोबा पंथाचं मंदिर बघितलेलं आहे आणि मांडोबा पंथातली काही पूजा अर्चना तिथले मी भिक्षुक लोक असे बरेचसे मी गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्या मला खूप आवडल्या. मला त्याबद्दल भरपूर आपुलकी वाटते आहे. तर झालं असं आहे की माझं लग्न झाल्यानंतर माझे पती आहे जे ह्या मांडोबा पंथाला नाही मानत किंवा त्यांनी बघितलं नाही आहे आणि ते नॉनव्हेज खात असतात आणि मलासुद्धा सांगतात की मला नॉनव्हेज बनवून द्यायला. तर मला हे बरोबर नाही वाटत. तुम्हीच मला मार्गदर्शन करा बाबा की मी हे नॉनव्हेज बनवायला पाहिजे का नाही किंवा त्यांना या पंथाबद्दल कशी आपुलकी निर्माण होईल याबद्दल मला मार्गदर्शन करा. धन्यवाद. आता एक आहे, आपले मालक मांसाहारी आहेत आणि तुम्ही शुद्ध शाकाहारी आहेत. मग तुम्ही एवढी शक्ती निर्माण करा का त्या माणसानं त्याच्यापासून परावृत्त झाला पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्ही काहीतरी कोण्या स्थानाजवळ जाऊन त्या माणसाच्या नावानं विडा ठेवायचा का बाबा याला या मांसाहारापासून मुक्त करा असं म्हणून 4-5 विडे ठेवायचा, देवाला उटी वगैरे करायची. ऑटोमॅटिक परमेश्वराची कृपा जर झाली ना तर तो मनुष्य ऑटोमॅटिक त्याच्यापासून त्याला असं परमेश्वर अशी घृणा निर्माण होईल की तो फेकून देईन. तो म्हणीन आता याच्या पुढे हे बनवायचं नाही ना आपल्या घरी शुद्ध शाकाहार बनवायचा. फक्त तुम्ही तुमचा देव तुम्ही जर उपदेश घेईल असेल तर नियमित सकाळी 3 वाजेला उठून नामस्मरण करा. कारण जेवढं तुम्ही नामाने सर्व दुःख तरणार आहे. नाम पडते आकाशधारी, नाम येते विघ्नतारी, नाम सह्याते करी, नाम वाजत वाराधरी. तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढं त्या नामापासून तुमच्यावर तुमच्या मनाला ज्या बोचणाऱ्या गोष्टी आहेत त्या नाहीशा होतील. दुसरी गोष्ट अशी आहे की स्त्रीचा पतिव्रता धर्म आहे आणि स्त्रीने पतिव्रता धर्माने वागणे महत्त्वाचं काम आहे. आता त्यात तुम्ही पतीही नाराज व्हायला नको आणि इकडे तुमचं परमेश्वरालाही तुमच्याबद्दल खंती यायला नको. म्हणून त्याच्याकरता मालकाला कधी वनभोजन करतो, आपण वनभोजनाला जातो तसं आपलं स्वयंपाक वगैरे करून चांगल्या दिवशी बुधवार म्हणा शुक्रवार म्हणा त्या दिवशी चांगला स्वयंपाक करून कुठं जवळ स्थान असलं स्थानाजवळ घेऊन जा, त्यांच्या हातून विडा व्हा. ऑटोमॅटिक परमेश्वर त्याच्या मनावर परिणाम करतील आणि ते ऑटोमॅटिक याच्यापासून मांसाहारापासून दूर होतील. याच्यामध्ये एक एवढी तेवढी शंका नाही. तुम्ही दोघंही करा, देवधर्मही करा आणि पतिधर्मही वागवा. दुसरं याच्यातून जे निघणार आहे, देवधर्मातून जे निघणार आहे ते तुमच्या भाग्याचं कर्मफळ आहे असं समजायचं की याच कर्मफळातून आपण या गोष्टीला दुजोरा दिला आणि याच्यापासूनच आपल्याला ज्या वस्तू न पाहिजे होत्या त्या वस्तू घडणार नाही. ज्या वस्तू तुम्हाला नको अशा आहे तुम्हाला त्या वस्तूपासून घृणास्पद निर्माण होते ना. कारण तुम्ही उपदेशाच्या मुली आहे म्हणून उपदेशाच्या मुलीने आपल्या पतीला प्रेमात घेऊन परमेश्वराकडे ओढावं आणि त्याच्यापासून परमेश्वर ऑटोमॅटिक त्याला परावृत्त करतील. परमेश्वर बुद्धिदाता आहे, तो बरोबर त्याला त्याच्यातून त्याचं मन एकदम विटाळलं जाईल आणि तो म्हणेन सोडून जा हे याच्यापासून, आपल्याला याच्यापासून काहीच फायदा नाही आणि तो उलट मग परमेश्वर मार्गाला लागेल. आता कश्यप ऋषीचं एक उदाहरण आहे. कश्यप ऋषी मांस काटत होते आणि लोकांना देत होते, परंतु त्यांचं मन मंदिराकडे होतं आणि तन फक्त तिथं होतं. कुठं? कृत्यात. जे कृत्य दुकानात कृत्य करायचं त्या कृत्यावर त्याचं मन होतं, तन होतं आणि मन परमेश्वराच्या मंदिराकडे होतं. त्या मंदिरातली आरती चालू असली ते कानानं ऐकत, तिथलं ते प्रवचन आहे ते कानानं ऐकत, तिथलं ते स्तवन आहे ते कानानं ऐकत. त्याच्यापासून काय झालं? परमेश्वराने त्या माणसाला जवळ केलं. तद्वत तुम्ही आपल्या पतीचं जे म्हणणं आहे ते करा, ऑटोमॅटिक परमेश्वर त्याचं मन परावृत्त करतील, त्याच्या मनावर त्या गोष्टीचा विटाळ निर्माण होईल आणि तोही तुमच्याबरोबर त्या गोष्टी करणार नाही आणि तुम्हालाही म्हणेल की मलाही देवाजवळ घेऊन चला. दंडवत.